मालमत्ता 3. मित्रांचे वर्तुळ, ज्यांची स्वप्न आणि मूल्य तुमच्यासारखीच असतात. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात वेगळी अर्थव्यवस्था निर्माण करायची असेल तर तुम्हाला नवीन नोकरी मिळवण्याची जेवढी गरज असेल त्यापेक्षा अधिक गरज नवीन मित्र मिळविण्याची आहे. का? कारण आत्ताचे मित्र तुमच्यावर प्रेम करत असले, ते चांगल्या मनोवृत्तीचे असले तरी ते तुम्हाला आहे तिथेच बसवून ठेवत असतील. तुम्ही हे कदाचित ऐकले असेल की तुमचे उत्पन्न तुमच्या 5 खास मित्रांच्या सरासरी उत्पन्नाएवढे असण्याचा कल असतो. एकाच प्रकारचे पक्षी थवा करून राहतात. हा वाक्प्रचार सुद्धा तुम्ही ऐकला असेल. श्रीमंत लोकांचे नेटवर्क श्रीमंत लोकांबरोबर, गरिबांचे इतर गरीब लोकांबरोबर नेटवर्क असते आणि मध्यमवर्गीयांच्या अवतीभवतीच असतात. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्ही अशा लोकांबरोबर मिसळायला हवे जे श्रीमंत आहेत किंवा तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी मदत करतील. नेटवर्क मार्केटिंग व्यवसायात तुम्ही अशा लोकांबरोबर असता जे तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी मदत करतात. वयाच्या 15व्या वर्षी मला याची जाण होती की मला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचे आहे आणि ते करण्याचा एक मार्ग होता, तो म्हणजे मला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यास जे मदत करणारे आहेत त्यांच्याशी नेटवर्क कसे ठेवायचे हे शिकणे. मी विचार करून ठरवले की मी अशा मित्रांशीच मैत्री करण्याचा प्रयत्न करेन ज्यांना मी एखाद्या श्रीमंताचा निष्ठावान कर्मचारी होण्याऐवजी मी श्रीमंत होण्यातच रस आहे. तुम्ही जर स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा नीट विचार करत असाल तर तुम्ही कोणाबरोबर वेळ घालवत आहात, तुमचे शिक्षक कोण आहेत याविषयी जाणीव असणे गरजेचे आहे. नेटवर्क मार्केटिंगमध्ये असेच काही अनुभवास येते. तुम्हाला असे आढळून येईल की नेटवर्क मार्केटिंग सुरू करण्याचा निर्णय तुमच्या काही मित्रांना समजला नसेल किंवा त्यांना त्याविषयी काहीच वाटले पण नसेल. काही जण तुम्हाला नाउमेद करतील, काही मित्र तुम्हाला वेडा ठरवतील, जाहिरातीवर फसणारा साधाभोळा माणूस समजतील किंवा तुम्ही मोठी चूक करत आहात असे सुद्धा म्हणतील. यावेळी तुम्हाला काही मित्र गमवावे लागतील. नेटवर्क मार्केटिंग तुम्हाला फक्त व्यवसाय शिक्षण देत नसते, तर ते तुम्हाला नव्या मित्रांचे नवे जगसुद्धा देत असते. असे मित्र ज्यांची आणि तुमची दिशा आणि मूल्ये सारखीच आहेत. इंग्लिश कवी जॉन डोन लिहितात, कोणताही माणूस बेट नाही, तो स्वतःपुरता नसतो. प्रत्येक माणूस हा एक खंडाचा तुकडा असतो, मुख्य भागाचा एक भाग. त्यांनी हे फार पूर्वी 1623 लिहिले होते आणि आश्चर्यरित्या एकमेकांशी जोडले गेलेल्या आजच्या जगात 1000 वेळा ते खरे आहे. तुम्ही वेगळे राहून श्रीमंत होऊ शकत नाही. तुम्ही ज्या लोकांच्या समाजात वावरत असता, बोलत असता, काम करत असता आणि खेळत असता, जवळजवळ त्यांच्यासारखेच तुम्ही असता. आज माझे मित्र 4ही क्वाड्रंटमध्ये आहेत, पण मी ज्यांच्यामध्ये जास्ती वावरतो आणि ज्यांच्यासोबत वेळ घालवणे माझ्यासाठी खूप काही आहे ते बी आणि आय क्वाड्रंटमध्ये आहेत. मालमत्ता 4. तुमच्या स्वतःच्या नेटवर्कची शक्ती. नेटवर्क अतिशय साधा शब्द, पण मला आठवतं श्रीमंत डॅड नेहमी या शब्दाचा आदर राखत. थॉमस एडिसन हे माझ्या श्रीमंत डॅडचे नायक. लोक आज एडिसन यांचे स्मरण करतात ते विजेचा दिवा शोधून काढणारे म्हणून, पण हे खरं नाही. एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला नाही. मग त्यांनी काय केले तर त्यामध्ये सुधारणा घडवून तो पूर्ण निर्दोष केला. त्याच्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे या शोधाचे व्यवसायात परिवर्तन कसे करायचे हे त्यांनी शोधून काढले. शालेय शिक्षणातून बाहेर पडल्यानंतर, कारण त्यांच्या शिक्षकांना वाटत होते की इथे यशस्वी होण्यासाठी ते पुरेसे हुशार नाहीत, एडिसन यांनी रेल्वेत मासिके आणि कँडी विकण्याची नोकरी केली. लवकरच त्यांनी स्वतःचे वृत्तपत्र छापण्यास सुरुवात केली आणि 1 वर्षाच्या आतच त्यांच्या वृत्तपत्राबरोबर कँडी विकण्यासाठी त्यांनी मुलांची एक टीम नोकरीला ठेवली. कर्मचारी असण्याकडून ते व्यवसाय मालकीपर्यंत ते गेले. उत्पादनात सामर्थ्य नसते, सामर्थ्य असते ते नेटवर्कमध्ये. तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर एक सामर्थ्यवान, टिकाव धरू राहू शकणारे
आणि वाढत राहणारे नेटवर्क निर्माण करण्यासाठी मार्ग शोधणे ही सर्वात चांगली व्यूहरचना आहे. तरुण एडिसन वृत्तपत्र विकता विकता बैचेन झाले आणि ते मार्स कोड कसे पाठवायचे आणि ते स्वीकारायचे कसे हे शिकले. म्हणजे त्यांना टेलिग्राफ ऑपरेटरची नोकरी मिळाली असती. लवकरच ते त्या विभागातील सर्वोत्तम टेलिग्राफ ऑपरेटर झाले आणि इथेच ते लक्षाधीश होण्याचे रहस्य शिकले. हे काम करताना त्यांनी टेलिग्राफचा हा शोध एवढ्या मोठ्या व्यावसायिक यशात कसा बदलला हे पाहिले. त्यांना हेही समजले की लाईन्स, खांब, कुशल लोक आणि रिले स्टेशन अशी निश्चित प्रणाली त्यासाठी काम करत होती. हे नेटवर्कचे सामर्थ्य होते. एडिसन यांनी विजेच्या दिव्याविषयी अनेक प्रयोग केले. त्यातील तार अधिक परिपूर्ण केली, त्यामुळे तो दिवा व्यावहारिक झाला. एडिसन या शोधासाठी प्रसिद्ध असले तरी त्यांना प्रखर बुद्धिमत्तेची चमक दिसते. ती घरोघर वीज पोचवणाऱ्या विजेच्या तारा टाकणारी कंपनी स्थापन केली. त्यात एडिसन यांच्या कंपनीचे नाव होते जनरल इलेक्ट्रिक. या कंपनीमुळेच ते अब्जाधीश झाले. एडिसन यांचा व्यवसाय एवढा क्रांतिकारक ठरला तो बल्बमुळे नाही, तर इलेक्ट्रिक लाईन्स, रिले स्टेशनच्या निश्चित प्रणालीमुळे, नेटवर्कमुळे. श्रीमंत डॅडने मला सांगितले, जगातील श्रीमंत लोक नेटवर्क उभारतात आणि इतर लोक काम शोधतात. जहाज आणि रेल्वे व्यवसायातील मोठ्या नावांपासून ते सॅम वॉल्टन, बिल गेट्स आणि जेफ बेजोसपर्यंतच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण केली. त्यासाठी त्यांनी नेटवर्क कसे उभारायचे हे समजून घेतले. सॅम वॉल्टन यांनी कोणतेही उत्पादन केले नाही. त्यांनी उत्पादित माल विक्री केंद्रापर्यंत पोचवणारे नेटवर्क उभे केले. बिल गेट्स यांनी संगणक निर्माण नाही केले, तर संगणक चालविण्यासाठीची ऑपरेटिंग सिस्टीम उभारली. जेफ बेजोस हे पुस्तक प्रकाशनाकडे वळले नाहीत. त्यांनी ग्राहकांपर्यंत पुस्तके पोचवणारे ॲमेझॉन नावाचे ऑनलाईन नेटवर्क उभे केले. उत्पादनात सामर्थ्य नसते, सामर्थ्य असते ते नेटवर्कमध्ये. तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर एक सामर्थ्यवान, टिकाव धरून राहू शकणारे, वाढत राहणारे नेटवर्क निर्माण करण्यासाठी मार्ग शोधणे ही सर्वात चांगली व्यूहरचना आहे. नेटवर्क मार्केटिंग कंपन्या या तुमच्यासारख्या लक्षावधी लोकांना दुसऱ्या कुणाच्या नेटवर्कसाठी आयुष्यभर काम करण्याऐवजी स्वतःचे नेटवर्क उभे करण्यासाठी संधी देतात. मेट कॅफेचा कायदा, मेट कॅफेचा नियम. 3Com चे संस्थापक आणि इथरनेटचे निर्माते असलेल्या रॉबर्ट मेटकॅफे यांना एका समीकरणाच्या निर्मितीचा बहुमान दिला जातो. ते समीकरण नेटवर्कच्या मूल्याची व्याख्या करते. V=N². V=N². दुसऱ्या शब्दात सांगायचे तर नेटवर्कचे आर्थिक मूल्य हे त्या नेटवर्कचा उपयोग करणाऱ्यांच्या दुप्पट असते. नेटवर्कचे आर्थिक मूल्य हे त्या नेटवर्कचा उपयोग करणाऱ्यांच्या दुप्पट असते. हाच नियम सोप्या शब्दात सांगायचा तर तुम्ही नेटवर्कमध्ये एक एक काडी जोडत गेलात की त्या नेटवर्कचे मूल्य भूमिती श्रेणीने वाढत जाते. टेलिफोनच्या नेटवर्कचा विचार करा. तुमच्याकडे एकच टेलिफोन असेल तर त्याला आर्थिक मूल्य काहीच नाही. फोन असलेले तुम्ही फक्त एकटेच असाल तर फोन करणार कुणाला? ज्या क्षणी आणखी एक टेलिफोन धारक मिळवता त्या क्षणी मेटाकॅफेच्या नियमानुसार फोन नेटवर्कचे मूल्य दुप्पट होते. आता नेटवर्कची आर्थिक किंमत 0 पासून 2 वर्ग एवढी किंवा 4 होते. तिसरा फोन वाढला की नेटवर्कचे आर्थिक मूल्य 9 होईल. दुसऱ्या शब्दात नेटवर्कचे आर्थिक मूल्य हे घातांकाने वाढते, संख्येने वाढत नाही. तर नेटवर्क मार्केटर म्हणून तुम्ही मेटकॅफे नियमाचे सामर्थ्यच कामाला लावता. हे घडते कसे? तुम्ही एखाद्या नेटवर्कमध्ये सामील झाल्या हे घडत नाही. पुन्हा हे फक्त तुमच्याकडेच टेलिफोन असल्यासारखे आहे. मेटकॅफेच्या नियमाचा वापर करून घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या नेटवर्कमध्ये वाढ करावी लागेल. म्हणजे दुसऱ्या कोणाला तरी टेलिफोन घ्यायला लावावा लागेल, एक भागीदार शोधावा लागेल. ज्या क्षणी तुम्ही दोघे असाल त्या क्षणी तुमच्या नेटवर्कची किंमत वर्ग होते. जेव्हा तुम्ही 3 असता तेव्हा तुमच्या नेटवर्कची किंमत 4 वरून 9 होते. तुम्ही आणलेले दोघे प्रत्येकी दोघांची वाढ करतात. तेव्हा तुमच्या नेटवर्कची किंमत चंद्रावर जाण्यासाठी उड्डाण करणाऱ्या रॉकेटसारखी दिसते. तुम्ही अंकगणिताचे काम करत असता आणि तुमचे आर्थिक मूल्य बीजगणितातील घातांकाप्रमाणे वाढत असते. ही एक अभूतपूर्व शक्ती आहे. अफवा हे देखील त्याचेच उदाहरण. एक व्यक्ती एक गोष्ट तिघांना सांगते, ते आणखीन तिघांना सांगतात आणि लवकरच ही गोष्ट सगळ्या गावाला माहिती होते. फॅशन
फॅशनसुद्धा अशीच पसरते आणि हीच नेटवर्क मार्केटिंग व्यवसायाची मुख्य व्यूहरचना आहे. लोकांच्या नेटवर्कच्या माध्यमातून ते एका व्यक्तीचे प्रयत्न दुप्पट करतात. हे मेट कॅफे नियमाच्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर करतात. लक्षात ठेवा, एडिसनने फक्त विजेचा दिवा निर्माण केला नाही, तर त्यांनी तो दिवा घरोघर लागण्यासाठी खूप मोठ्या क्षेत्रावर वीज पुरवणारे जाळे निर्माण केले.